इकडे बायको तयार झाली तुम्हाला सांगतो. संधी गाडीत जाऊन बसल्या ती पांडू ताई ही ती संधी कधी नेले दादा पैसे पोचले. चला डायरेक्ट गावठी पूनमच्या तिकडं. आणि तुम्हाला आता थार दाखवतो मी प्रश्न. बायकोला तर पुढंच बसवतो. गिफ्ट काय घ्यायचं आपल्याला? गिफ्ट घ्यायचे चल की लवकर आपल्याला. नमस्कार मित्रांनो, गावठी पूनमकडे आता निघालोय बघा. ऑल फॅमिली घेऊन त्या घ्यायला सका काय व्हायचं ती एकदा दुर्ळ होऊ द्या. प्रत्येक वेळेस बघतोय पांड्या तुम्हाला सांगतो त्याच लेकरं बाळ टाकतोय, फॅमिली टाकतोय गाडीत की निघतोय कचाटून. त्याला कळत नाही का वहिनी लेकरं बाळ भाऊ बहीण ह्यांच्याकडे गाडी नाही. इचराव तरी का इचराव तरी. बावड्या मी निघालोय गावठी पुणेकडे त्यांच्या घराची वास्तू शांती. तुला यायचं का नाही? गपचूपच साड्या आणतोय, काय खरेदी करतोय घेतोय. बहिणीला टाकलं पुढं, दाजीला टाकलं डिक्की तर निघाला सम दिसणार तिकडं. मी तरी कमी का आता पट्ट्या लगेच जातो. कुवाडा नाही तर फॉर्च्युनरच घेऊन येतो मित्राची कोणाची तरी. तो कुठली तुला कुठली गाडी आवडते रे? थारच गाडी घेऊन येतो मी. बघा माझं पोरग पण कशात कमी. कुठली आवडते एकदा सांग. कुठली? थार. थार गाडी घेऊन थार मध्ये बसशील का ग? होय ग थार मध्ये बसशील का? तसली त्या आप्पांकडे आहे ना ती ही करते. तू बघा आमची राधा अशी तयार आहे इकडे बघितलं. माझी बायको पण इकडे तयार आहे. नीट उभा राखी इथं. इकडं ही पोरग पण माझं इकडं ओम बघा श्रेष तयार आहे. आणि इकडं माझा डुग्या माव पण इकडे तयार आहे. बघितलंय का? जायचं ना आपल्याला. त्याच्या आईला. आणि तुम्ही पण वर्ण म्हणता ना सोमा भाऊ तुझी फॅमिली तर तुझं तू बघ तिकडं. कशाला त्या भावाच्या उरावर बसतोय त्याच्या जीवावर खातून कुठं काय करतोय. तुझं तू बघ ना त्याची फॅमिली. तर बरं ठीक आहे आता निघालोय बघा ह्या फॅमिलीला घेऊन. माझं मी गावठी पूनम त्यांच्याकडे. आता जाता जाता तुम्हाला सांगतो म्हणलं मॅडम राणीला पण पाठीमागे ढेकीत टाकाव सुम दिसणं निघाव. तर चला पहिलं आता गाडीचं नियोजन लावतो. आता गाडी कसं तुम्हाला सांगतो भेटत नाही तेच बघतो. आता निघतो गाड्या. पडतेस ना उरकायचं. मी गाडी घेऊन येतो. पांड्याला तुला सांगतो आपल्याला क्रॉस करायचंय, त्याला गाठायचंय. काय 8 वाजताच गेलं. कधी 8 वाजता पहाटे गेलाय का ती? आता किती वाजलं? 9:30. 9:30. तरी पण त्याला गाठायचाच. कसा पण कसा पण त्याला गाठायचंच नाही. त्याच्या पुढं तुम्हाला सांगतो पुढं माझा डुग्या काढला तर नावाचा सोम्याच नाही तुम्हाला सांगतो. हे समधी फॅमिली घेऊन निघतो गाडी. आता तुम्ही म्हणता ना तुझी फॅमिली तर तुझं तू बघत जा, त्यांच्या हवस तुझं तू पूर्ण करत जा. बरं ठीक आहे आता तुमच्या मनाने तर तुमच्या मनाने. आता पहिलं जातो आणि डुग्या घेऊन येतो. म्हणजे माझ्यासाठी ती थार या थार आणतो. थार दाखवतो कसली ती तुम्हाला. हे आलो का मी गाडी घेऊन लगेच आलो. उरका लवकर तुमचं आलोच. चला बारामती बघा बघितले का? आज हा रस्ता आहे आणि मित्राकडे चाललोय गाडी चावी आणायसाठी. आता येतो चावी घेऊन लगेच येतो की लगेच निघायचं. उशीर करून जमणारच नाही आपल्याला. काही करून पांड्याला गाठायचं आहे बघा हॉस्पिटल. इथं राधू दुर्गा वगैरे इथंच ॲडमिट होती. इकडे बघितलंय हे बारामतीतलं एकदम मोठं हॉस्पिटल आहे. आणि इकडे मित्रा कधी यायचा होता मला पांड्याला गाठायचंय का? पोचलं नाही मला. तुला सांगतो त्याला गाठायचंय म्हणलं. फॉर्च्युनर थारने त्याला गाठणार म्हणजे गाठणारच. फॉर्च्युनरची चावी मी घेतली थारची. असं जातो ना असं येतो. पोराला बरं आहे का? ताप येत होता तुम्हाला सांगतो. आता ताप राहिलाय. बापाचा जीव आलाय. चेहऱ्यावर हसू म्हणजे खुश. बरं चला आता मी निघालो चावी घेऊन. डायरेक्ट आपण एंट्री मारूया गाडी पशी. दवाखाना बघितलाय केवढा मोठा आहे. येऊ का? घेऊन आलो बघा आता शिक मी. इकडे बघितलं पांड्या कशी तयारी करून गेला समजा सामसूम करून. हाय का कशाला तपास. ही कधी उरकत होती काय गे उरकलं तुझं? चला पड दिसणं. त्याच्या आईला फॉर्च्युनरची इथं हे जी थारची चावी घेऊन आलोय मी. तुम्हाला दुगीला इकडं टाकून घेऊन जायचं या. आणि तुम्हाला आता थार दाखवतो मी फॉर्च्युनर. बायकोला आता पुढंच बसवतो इकडं. म्हणलं तुला इशी तर टाकून येतो. आणि हे आपली थार आहे बघितले का? कमी नाही आपल्या जीवासाठी तुम्हाला सांगतो. थारच एकदम फॉर्च्युनर बघितले का? मॅडम त्याला सांगितलं पप्पूला मी म्हणलं हे बघ मला पैसे पाहिजे. ती मला कशाला? म्हणलं एक बॅलर घ्यायचा आहे. ती मला बॅलर कशाला? म्हणलं ही गाडी फुल करून डिझेलने पाठीमागं बॅलर भरून टाकायचा मला. ती काय मला माहिती आहे समोर चावी देतं. फक्त चावी अशी रिटर्न देताना माझी गाडी पेट्रोल पंपपर्यंत जाईल एवढी फक्त बाकी मला नाही अपेक्षा. म्हणलो बॅलर जाऊ दिला का नाही भेटला म्हणलं तेच बॅलरचे पैसे ह्याच्यात टाकू. अशा गोष्ट आहे. चला आता इकडे बघा आम्ही फॉर्च्युनर घेऊन निघालोय. चला बसा पटापटा बसायचं की पांड्याला गाठायचं पहिलं तुम्हाला सांगतो.
पड दिसणार राणे. तू डिकीत बस, तू पुढे बसणारच नाही मला माहित आहे. तू डिकीत माग बस. अरे हे काढायचं कसं? ही फॉर्च्युनर घेऊन चालू आहे तुम्हाला सांगतो. आता आय मॅडम तुम्ही बसला चाकच खाली गेलं की. तुम्ही थोडं नुसतं टच करूच तर चाक खाली गेलं. काय खरं नाही जर टेन्शनच नाही बघा बघा. दोघींनीच आकर्षित आठवलं. आता प्रियंकाला पुढं टाकतो, पोरं लेकरं मागं टाकतो. टेन्शन नाही याला इसी पिसी काय ना दडा 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 करत तुला सांगतो. आणि जरी तुम्हाला सांगतो की गाडी नसती भेटली ही थार, तरी पण तुम्हाला सांगतो रिक्षाला बांधून टायरला बांधून बायको नेली असते. पण आज माझ्या डोक्यातच होतं जायचं म्हणजे जायचंच काही करून. चला बरं आता निघतो खाल्ल्या घरी लगेच बायकोला टाकून. कसा आमचा प्रवास होतो ते बघा बरं. पाड दिसणं असं बस हे तर हां लई जागा मोठी लागा. हे काय रेल्वेत बसल्यानं वाटायला लागलं मला आता तर. फिरवायची हे काय गिअर फिर काय पांड्याच्या गाडीला घेरच नाही तर. बघा ह्या गाडीला घेर येत बघितलं कधी भारी आहे. पण नाही ना ऐक की हा. घेर बीर नीट का बघ बाबा. हो प्रियंकाच कोला निघालो बघा. मी काढू का शूटिंग? डुग्या घेऊन निघालो डुग्या. घरी आलो बा. प्रियंका चल लवकर लवकर काचा थारच्या पुसून घेतोय मी पडदिसनं. चला 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 लगेच लगेच बसा लगेच बसायचं गाडीत. चला दरवाजा उघडे थारचा. थार दारात उभी केली बघा. आता निघायचं या पडदिसनं. निलेश दादाचा कालच तुम्हाला सांगतो व्हॉइस कॉल आलता. मला म्हणलं सोमा दादा कधी निघताय तुम्ही, कारण माझं इन्कम कॉल बंद आहेत ना म्हणून व्हॉट्सअप कॉल केलता. झालं काय करते तू? तुला आनंदच नाही आला का? तुला का तिकडे लय दिवसात ना एवढं लांब फिरायला येतोय तर हे बघ. हे ही कुठली गाडी सांग बरं ह्याला. हा नाव सांग की काय. आणि थार जरी आणली असते तिला नावच माहिती. ह्याला नाही ती थार गाडी माहिती मला, तुम्ही दाखवली होती चिंतेत. कसली असती या? ती काळी तसली उचाड असते. काळी असती होय पांढरी नसती होय? काय माहिती. काय त्याच्या आईला सका अगं बाय, बसा. बरं उरकलं का पट दिसलं मला नको घे. ही माझं सेंट आहे घे परत ती ही पण बघायचं का नवरी बघायला चाललाय तुम्ही? हा, चल चल ती पर्स ती चार्जर फिरजर समजा घे त्याच्या आईला सका. बायको आता जाम खुश आहे बघा. बघितलं का मॅडम? देवाच्या पाया पडून जातो बा. घरात आलो या देवा. घराचं रक्षण कर बाबा. निघतो आता आम्ही त्याच्या आईला सका. गणफिन वळला बघा. नाही आवडत. हो मॅडम कसं काय विशेष खोले गाड्या काय चॉक मध्येच निसतं एकदम बर. चालाय म्हणतो. की तुम्हाला सांगतो ह्यांना आवडत. गिफ्ट काय घ्यायचं आपल्याला. बाकी गिफ्ट घ्यायचे चल की लवकर आपल्याला जायचं पुढे अजून गिफ्ट घ्यायचं. ए तू साडी घाल पडतेस ना काय अरे, करायचं छान ते कर दिसते ही लवकर. साडी. मला राणीला विचारू दे गिफ्ट काय घ्यायचं मला. म्हणजे तसं तयारी करा नाही तर मला ATM फिटीएम 2-4 घ्यायला बँकेत थांबायला लय माझं टेन्शन आहे माहित नाही तुम्हाला. अय तिकडे स्वाती या गिफ्ट काय घ्यायचं. तू तर लागा लय गुटगुटीतच बसली की आज त्याच्या. हा राणी तो काय ते कर वाजले टायर खालीवर झालं. मम्मी उतरले ते इकडली बाजू इकडून तिकडची. काय काय झालं? डिकीत बसायचं तुला. मला माझी चप्पल मी त्याच्यात टाकली. डिकीत पोरं म्हणतात हे मागच्यात बसायचं आम्हाला या डिकीत. आयला सगळं पोराला कसं काय तुमचं डोकं चाललं. आता ह्याला चेवी लागते हे उघडायला. पूर्ण बसा की. हो का हिथनं शिरायचं आतमध्ये लय अवघड. ही खोक आहे पाठीमागचं आहे ना त्याच्यात. हा खोक्यात नाही तिथं खोकं नाही त्याच्यात सीट आहेत. हा शिट ECची गाडी. ह्याला EC पिशी काय नाही बरं का. हा नुसती एक फॅन चालू होतो समजा तुम्हाला सांगतो. घरातलं फॅन चालू केलेलं होतं समधी गाडी तुम्हाला सांगतो फुटफुटा हे निघून जातो पण गार लागत नाही. असली ही एकदम लय भारी गाडी आहे. उरकलं का रे? आता निघायच्या टायमिंगला अचानकच माझा मूड खराब झाला तुम्हाला सांगतो. बायको म्हणली काय झालं. म्हणली काय साडी गोड वाटा नाही. म्हणलं कसं मनातले ओळखतं त्याच्या आईला. आता बायको शिवली म्हणली तुमच्यासाठी काय पण म्हणली संग्रामन देवाईने असल्यावर गेली पडदिसनं. आता साडी बघा कशी चकाट होऊन येते. दुसरी साडी घालती येलो कलरची पिवळी साडी फेकून दिली तिने लगेच माझ्या पुढंच. असं प्रेम लागतंय बघितलं का. हा आता बघूया कशी तयार होऊन येते आतनं. इकडं आपला तुम्हाला सांगतो हे डुग्या तर उभाच आहे इथं. कसं काय वाटलं?
बायकोनी माझ्यासाठी तुम्हाला सांगतो साडी बदलून आली का लगेच मग तिने लगेच ओळखलं माझ्या चेहऱ्यावर नाराज आहे म्हणले मी गोड दिसत नाही का मी लगेच आता अशी जाते ना अशी ती म्हणली मॅडमने नटूनच आणली चला बरं गाडीत बसा जावा लवकर ही चावी दारान प्रियंका ड्रायव्हिंग कर बरं तू पुढं बस हिला पुढं बसू दे मी मागं बसतो व्यवस्थित चलो लायसन पण घे सगळं तुझं गाडीचं बघा आता तिथला आमचा कपडे घेतलेत का? आमचा प्रवास कसा होतोय कसं पोचतोय रस्त्याने काय गमते जमते होत्यात समजा तुम्हाला दाखवणार त्यासाठी ब्लॉग तर बघा आणि तिथं एंट्री मारले थोडासा धिंगाणा होणार आहे एवढं मात्र 100% या चला ती म्हणतोय ना बाबा तुझी फॅमिली तुझं बघ ठीक आहे निघतो माझं मी रिक्षाला बांधून आणतो पण आणतोच आता तू जिकडं जायची तिकडं तुझ्या मागच आहे आता नको का तुझ्या गाडी जागा नसू दे माझं मी सोय करतो आता इथून पुढं बास्की कुठवर पावडर लावते वारे जायला लागा हो का असं केलं तर मरणाचे 1.5 किलो पावडर बोटाचे निघले ह्याचं काळ पडलं ते पण संपलं. चला बरं चला मित्रांनो निघतो कसा होतोय प्रवास ते बघा चला डायरेक्ट पंढरपूर गिफ्टच्या दुकानात